कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा भावासंदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं आपल्या शेतकरी मित्रांनो हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सांगा करू शकता. मुंबई राज्यभरातील बाजार समितीवर कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात 1500 रुपयाची घसरण झाली आहे. सध्या खरीप कांदा बाजारात येत आहे. कांदा साठवण्यायोग्य नसतो, तो लवकर खराब होतो, म्हणून त्याच्या निर्यातीत वाढ होणे गरजेचे आहे. मात्र केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील 20% निर्यात शुल्क कायम ठेवले आहे. त्यामुळे निर्यात शुल्क शून्य करून निर्यात वाढवावी अशी मागणी शेतकरी सरकारकडे करत आहे. त्यामुळेच कांद्याच्या भावात त्या ठिकाणी अगोदरच पडझड झाली आणि कांद्याला चांगल्या प्रकारचा भाव मिळण्यासाठी अशा प्रकारची मागणी शेतकरी बांधवांनी सरकारकडे केली. परंतु सरकार हे असं आहे की वारंवार शेतकरी या ठिकाणी ओरड करून तरी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणतीही त्या संदर्भातील निर्णय घेताना दिसत नाही. अशा प्रकारची ही महत्त्वाची वास्तविक खऱ्या अर्थानं बघितलं अशी परिस्थिती आहे. वारंवार आपण बघतोय कांदा भावासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येत असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहो. नफा कमवणारे मध्यस्थ असे असताना त्यांच्या किरकोळ किमती वाढल्या असून मध्यस्थ प्रचंड नफा कमवत आहेत, तर नफ्याचा मोठा हिस्सा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. घाऊक आणि किरकोळ किमतीत मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत असल्याने व्यापारी आणि मध्यस्थ प्रामुख्याने अधिक नफा कमवत आहे. दरम्यान किरकोळ बाजारात भाव गगनाला भिडलेले आहे. बटाटा, कांदा, टोमॅटो या दैनंदिन वापरल्या जाणाऱ्या भाज्याचे दर अजून 40 ते 60 रुपयाचे घरात आहे. त्याचबरोबर घाऊक बाजारात या भाज्याचे दर सातत्याने घसरत असल्याने सर्वसामान्यांना त्यांचा लाभ मिळत नाही. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची किंमत वाटा ग्राहकांकडून आकारला जात नाही. बाजारात भाजीपाल्याची आवकही तेजीत आहे, परंतु शेतकऱ्यांकडून स्वस्त दरात शेतमाल खरेदी करून भाजीपाला सर्वसामान्यांपर्यंत कमी दरात पोहोचत नाही. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून